ए बाई ग, एवढं भुसा आज गोळा करून ठेवलं बाई, दम पुरा झाला येडे. हा नाही तवा बाई कामाच्या टायमाला गंज फोन येत्या, आणि आज चांगलीच मायावाली दाड पाहिजे होती बाई. आज कोणाचा फोन नाही, काही नाही, काहीच नाही. आता झालं जनावरांचा टाईम, लगेच आता जनावर पाचायला जावं लागतील. लय शीन आहे बाई या माणसाला, काही टेन्शन नाही. लय निस्तूर वयले हा माणूस. हा आला आता कुठून येईल पटू. पटत का जा? काय करते रे? काय नाही, ते भूस ठेवलं गोळा करून सगळं आज. तो आज फोन नाही तो अगं. फोन घरी चार्जिंगला लावेल. काय बरं? आज नाही केला बाबारावला. म्हणजे बाबूराव ना म्हणजे? अरे फोन राहतो काय मग चालू राहतो तो. मग काय मग चालू राहत होतं बाबूरावचा काय संबंध? मला काय गोतुळा नाही का काय? माय एवढी मिलिटरीत भरती झाली. नाही पण तू सारखी करीत राहते म्हणून म्हणतो. हं? आणि बाबूरावचं काय आलं इड? नाही नाही तो येतोय ना तो अगं काही. हं का आला? आता काल येतो मला माहिती का, बसा येतो का काल येतोय म्हणजे? मी जातो रानामध्ये, तुम्ही हा. मार्ग पाहणीत बसते. मग आता हाय शेजार धर्म येत्या वाटाचे वाट एवढा? बसायला. एवढा लगळ बगळ. म्हणजे तुमचं म्हणणं काय नेमकं मला ते सांगा. काय आहे का त्याचं मा? अरे त्याच तो नाही, तो मग? पण येतो जातो का नाही तो अगं. मी या बाय पाईन तवर पाईन, पटलं तर पहा तुम्हाला. हा. हा नाही नाही तर मी ना नीट काढका करीन. कुठं कर का करशील? जाईन माहेरी निघून. माहेर हा. निघून गेलं मी काय करायचं? मग लाज नाही वाटत जायचं ना मग बाबूरावच्या इडच जेवायला. का? येतो का पाहू? तू का येतो का मी जाऊ त्याच्याकडे मग तू जेवायला? कस काय संशय घेतो माव? पण येतोय बा आता सारखा फोन करती. आता आहे ना मी तुझी जिरावल्याशिवाय राहणार नाही. मी आहे ना पाईन तर पाईन, नाही तर मी सरळ पोलीस स्टेशनला जाऊन कंप्लेंट देईन. का म्हणून? आता काय आपल्याला सण व्हाय नाही ऐकून म्हणजे ऐकून. नवऱ्यावर कंप्लीट करते हा का तू? करीन ना, तू- करीन ना. तू बायको का कोण आहे? तू नवरा आहे का हाज्या मी? हा? हा? नुसतं म्हणलं लाज ना नाही तुम्ही वाटत दुखली तुला का? एवढं दिवसभर काम करून त्या बाबूरावचा संशय घेतो म्हणून? अरे पण तू सारखं करीत त्याला राहते जर phone. सांगितलं तोला असा खलबात्यात घालून ठेशील तो. अरे हा. खालबात्या जाऊन दे, पण तू सारखी फोन करती सारखी मग काय मी बोलती. त्याच्याशी बोलते काय फोनवर? मग कोणाशी लाज बोल- नाही वाटत कोणाशी लोकांचे बोल- गळे गावसायला? कोणाशी बोलत कोणाशी बोलत का मला गणुगात नाही तोला दररोजचे कसे काय येते ते लोकांचे फोन? म्हणजे? हा मी गेलो का मार बसते फोन करीत. अरे वाय बरा झाला का काय? तू का काही चाकला वया दुपार मानानं? येऊन गप्पा मारत जाते निघून कुणी नाही मी. तो आहे ना कार्यक्रमच करते काय मी. कार्यक्रम? आता काय मला सण व्हाय ना, हा, सण तो व्हाय. नावाची जर नाही कंप्लेंट दिली हा, मी हा. तर तू मला बी गाजराबाई म्हणते. हा काय तू बायको का कोण आहे? हा नवऱ्यावर कंप्लीट करायला हा लागल्या. देतेच कंप्लेंट करून देते. नुसतं बोलल्याबद्दल येऊ नको मामाग, का हो? बिलकुल यायचं नाही मामाग. मी तुझा नवरा नाही का? काही संबंध नाही. तुटला का काही तुटला म्हणजे तुटलाच. आजपासून? हा आता बाबूरावच्या घरी जाते, बाबूरावला सांगून देते तो नावाची पोलीस कंप्लेंटच करते मी आता. याला गजरी कुठे गेली काय ना बा? कुणी का गेली कोणाला माहिती बा. गायला तरी चारा टाकीतो, गायला चारा टाकायला लागतो. चला कुठे गेली? आज आहे ना, आज त्याचं पुरच करा. हा हे काय विडच तो झाकण जुल्या इकडे रे. अरे आलो बाबा. अरे आलो. अहो आलो साहेब. अरे आलो, भाषा चांगली आहे रे तुझी. अरे गावठी माणूस आहे. म्हणून अरे आलो म्हणतो का? अरे खेड्यात येडीत राहते का नाही होय. साहेब? शेण खातो का तू? शेण नाही खात, गायांना चारा घालतो. हा. शेण नाही खात. कुणाला काय बोलावं कळतं का तुला? अरे कळत नाही बाबा, खेड्याचं येडत ना. इथं बरा. बर कशाची मस्ती आली रे तुला? कोणला? तुला मला नाही मस्ती आली, मग बायकोला आली मस्ती. बायकोला मस्ती आली का? हा हा? अरे भांडायचे दिवस गेले आणि आता भांडणं करतो का तू? अहो मी काहीच केलं नाही भांडणं, मग? पण तिनं काही काही बोलतीन काही म्हणती. मी निचं म्हणायला गेलो बा, तो निचा फोन का केला? मग लावला असेल तिनं, मैत्रिणीला लावला असेल, कुणाला लावला असेल. तुला कशाचा त्रास झाला आता? अहो मी गेलो का बाहेर, हा ते मस्त गुलगुली फोन काय बोलत ते मला समजत नाही. गणुगात नाही राहत का? मोबाईल काला घेईल राहतो भरायला. राहतो पण त्या याला बाबूरावला करते ना फोन. म्हणजे तू कोण आहे तो बाबू? साहेब त्या बाबूरावला सुद्धा मी फोन केलाय केलाय? तुमच्याकडे यायच्या अगोदर. बाबूराव सुद्धा इडे येणार आहे आणि हा फैसला तुम्ही करा. काय आणि त्या नाही ना, तर राहणार नाही. तो जर आला ना, हा तो जर म्हणला ना का तिचं मा लफडा आहे,
तर मग तुम्हाला काय करायचं आणि याला काय करायचं ते करा. पण त्याला जर माहिती झालं का हा मावा असा त्याचा मावा संशय घेतो, तो याच्या 2-4 वाजूनच दे. नाही त्याने तर वाजवलं तर हा. बरं आहे, पण मी आहे ना या दांड्यानेच फोडीन मग तुला म्हातारपणात. अरे म्हातारपण मी बळच अवदळ घेतो का साहेब? होय आता बळच म्हणजे यांनी त्याला आणि मला पाहिले का? अरे बाबा माझी बायको म्हणून मी बोलणार आहे. हा होय. पोरं किती आहेत? पोरं आहे 2. 2 आहेत का? हा. मला तुम्ही हे सांगा हा. बसा तुम्ही पण साहेब, बसा. त्यांनी याला आणि मला पाहिले का? हा. हं? अरे पायल नाही मी फोन ऐकलाय. काय ऐकलं? त्याचाच फोन आहे, तुला हा. माहिती आहे का? मग बोलत होती ती. काय बोलत होती? ती म्हणे का बाबूराव काय करताय काय नाही, इकडे या म्हणे गडीवर. मग माणूस की नात्यानं कोणी पण बोलत बाबा बरं आहे का? किती खोटं बोलत रे. माझ्या हातात सुद्धा फोन नव्हता आणि म्हणतो मी ऐकलं. बळजबरीच्या आदवत म्हणजे मी घेतो. बळच अवदळी घेतो. मग बळच तुझं वय नाही. काय आहे? होय म्हातारे वेगळा तुझं वय काय? वयकन 70 आहे. 70 हं. है ना? हा. याला लाज नाही वाटत? याला अजून बायको लागत बायको संशय घेतो. गौऱ्या मसनात गेल्या ना रे. हा. हा हं. जवानीत असतं तर म्हणलं असतं बाबा तुझी बायको असं चालू, अहो म्हातारा, पण आता म्हातारपणात अहो म्हातारा झालं बायको कोणाला नसूशी का? है. नसूशी अरे का? साठी म्हणजे बुद्धी नाटी. अरे समजायला बुद्धी पाहिजे ना लागली तुला. ना ती. मी गंज म्हातारा झालो पण माय म्हातारा झालं का मी? हा हा? म्हणजे म्हणजे कसं तो बोलत होता? म्हातारा झाला पण त्याचं मन म्हातारा झालं नाही असं हा. म्हणायचंय त्याला. मग काय तो म्हणजे मी काय तुला बरोबर- दिवसा पण पाहिजे का? तो दिवसा करते नको. बरोबर. मग आता समजा संध्याकाळी तर पाहिजेच म्हणा, हा जेवण खावण करायला नको का बायको? हा पाहिजे द्यायला हा, पाहिजे, हा. आतरून टाकून द्यायला पाहिजे पाहिजे. नियमानं. हा. हिनं नियमानं पाहिजे. ती मला तर ती टाक. मग तोही नियम तोही नियम आहे मला. हा. माय नियम नाही का तुला? काय नियम आहे तो हे नियम आहे का? काय संशय घ्यायचा. ते संशय घेतला का? मग डायरेक्ट संशय नाही घेतला. मी फक्त म्हणलो फोन त्याच्यावाला केला, तो केला, एवढंच बोलले. एवढाच आक्षेप काय घेतला. काय गाजरबाई? हं? बरं झालं बाबूराव आले. बसा खाली. येत का बाबूराव? सांगा ते ना. साहेब नमस्कार. नमस्कार नमस्कार. आज नाही लांब. हे काय यांचं मिटवायला आलंय प्रकरण? हा, बाबूराव. काय प्रकरण? मला सांगा, हा, तुमचा आणि माझा फोन होतो, पण मी तुम्हाला फक्त खुशालीचं विचारते, कामाचा काही असलं तर फोन करते. बरं, हा, हा. बरोबर. हा. आणि हे घरी नाही राहत म्हणून मी तुम्हाला सांगते आमची तेवढी मोटरीचं बटन चालू करा, कारण तुमच्या घरा शेजारी आमची ये रे म्हणून. आहे, आहे. बरोबर. मळ्यात यायचं आणि परत गावात यायचं म्हणून. हा, बरोबर. मला आता हे सांगा, तुमचं आणि मला लफड आहे का? नाही हं? नाही. यो आमचा बाडखाव म्हणतो अरे मी लफड आहे. लपड म्हणलं का? म्हणजे नुसतं म्हणलं हा, फोन संशय के- का? संशय तो का? नवरा. हा. नाही नाही. अरे या, नाही, नाही, इथं वाजा, मागे दोन जाऊ, वाजा. इथं- अरे दादा, म्हणजे मी तो माणूस आहे का मी? तो माणूस आहे का मी? माणूस नाही. हा? तिनं काय केलं माहिती का? तुम्हाला फोन केला का नाही? हा, केला. हं, केला का हा, नाही? केला. मग केल्यानंतर मी बोललो बा तिला, म्हणलो काय रे फोन हा, केला? हा. ती म्हणे मला काम होतं म्हणे जरा त्याच्यामुळे मी केला हा, बुवा मग फोन. काम काहीच केलं तर हा. फोन चालू हा करायला. डायरेक्ट मला म्हणतो का तोंड बाबूरावचं लफडच आहे. नाही. मी म्हणे अरे अरे म्हणेल नाही मी नुसतं म्हणलो का केला? निर्लज्जवानीवरून हसवतो तो लाज नसल्यासारखा. अरे अरे बसतात गावऱ्या चालल्या तवाल्या. अरे बाप, सोन्यासारखी बायको आहे, तिच्यावर संशय खातो ना रे. नाही, नाही, मी तिच्यावर काला संशय करू? मग? आता मी फार म्हातारपर्यंत वागवली ना, आता तिच्यावर संशय मग काय? तुला आता येऊ दे संशय का? नाही, याच्यावर फक्त संशय काय, त्याच्यावर फक्त संशय तिला काय? काय मग म्हणलो, तो आम्हाला म्हातारपणापर्यंत वागवलो ना, आता म्हातारपणात मी बोठूला. अरे तुला नुसतं म्हणलो का फोन केला हेच बोललं लगेच तू म्हणती याच्या संग आहे का? मग म्हणले नाही का तुम्ही काय म्हणलो? बाबूराव कुचक्यावानी बोलत नाही मला? नाही. बाबूरावचा आज नाही म्हणलं- फोन आला का? म्हणलं- बाबूराव बरोबर आज गुलू गुलू नाही केलं का? असं म्हणतो बाबूराव. हा मला सांगा, तुमच्या बायकोला जर कळालं तर तुमची बायको याचा कसा ठेशीन मग? याचं टेस्ट नाही, याचं पार पाणी बाहेर काढील. हं? हा. म्हणजे तुम्ही दोघं या, उरपाटीत याच्या दिसताय नालायक मला. दारूची कधी. दोघं उरपाटे नाही. साहेब. तुला डोका आहे का? मी चांगला विचारितोय साहेब याला साहेब, कोणामध्ये घाला. बरं का साहेब? हा. म्हातारा आहे म्हणून तुला म्हातारा जागा नाही, नाही. दुसरा कोण असता ना अहो रितशीर असलं तर रितशीर करा, कम्प्लीट करा. रितसर करू करू बघायचं आहे का? नाही नाही. बघायचं आहे का? अहो बोला तुम्ही. कदा संशय घेतो. हं? हे? लागली मुळमुळ म्हातारा आहे रडायला. म्हणून जाऊ दे हा? म्हणतोय, मागाच्यापासून सण करतोय. काय आता नाही. तुझ्या जागेवर एखादा चांगला असता ना, हिरी- त्याला इथं सरळ केला असता. हिरी म्हणती नाही बाईच्या अंगी 36 नखर राहते, एकच नखर दाखवलं तरी बाई गाड्याचा कसा उतरी ती. होय. हं? असं तिच्यावर चाललंय. तुला म्हातारपणात काय एवढी इस्त्री ताट अरे करून म्हातारपणात बघायची चव गरज नको आहे? घालू मावाली गजरे. कोणाची? तो माईवाले घालून राहिला का? मी तुझी वाले घालून मी राहिले. नुसता मी फोन तुला म्हणून म्हणलो. राहिले का तो आउठुली या का? अरे नुसता फोन म्हणलं अरे तरी मग पोरं का सगळं तेच होते का? सगळं तेच होते का? अरे करते ना का बाबराव? काय दातार काढतो? आता काय हा? बाबा, त्याला लाज आहे का काय? हे? हसतो खुशाल. बोलून सावरून अजून वरनं दात काढतोय. हातभरी काय इज्जत निर्लज्ज घेतो साधा ना. सुखी माणूस तू आहे. आमचीच करा का? हा, आमचीच करा होती का? माझ बायकोला फोन करू.
हा? म्हणजे किती निर्लज्ज उरफाट्या पास आहे, चोराच्या कसा बाबा. हसतो. हा? हं? पहा तुम्ही कसा निर्लज्ज किती हसतो पहा. हा, गोडीवर दाताने काढीत पाहिजे. हाय. बरं साहेब हा. तुम्हाला येणं बारके कंप्लेंट दादा दिली का तुम्ही. नाही? हा हं? हा मग कंप्लेंटीत काय करणार तुम्ही? काय करणार माव कंप्लेंट करणार आणि बा? तुझ्यावर कंप्लेंट गुन्हा नोंद केलाय बरं का ती ना का हा तू म्हातारा आहे म्हणून आहे ना मी आपला जाऊ दे म्हणतोय नाही तर आतापर्यंत आहे ना तुला मी नेहला असता डायरेक्ट अरे बाई म्हणावं का काय म्हणावं नवऱ्यावर केशी करते मग तुम्हाला किती वेळा संशय सहन घेतो करणार ती संशय घेतो माव पण लग्नाची बायको तू आहे. जर चांगल्या बायको जर संशय घेतो बायको बायको- असं- एक मिनिट असं एक नवरा मिनिट कुठं? काय म्हणला तू लग्नाची बायको आहे हा है ना हा पण लग्नाच्या बायको असं म्हातारपणा संशय घेतात का? अहो मी नुसतं काय म्हणलो बाबरावचा फोन आलता का तिनं भलतच जोडलं काय गरज आहे तुला बोलायची गुलगुल करते का ही काय गरज आहे तुला साठ केव्हापासून जाईल साहेब रोज मला असं टुरू पुरू टुरू हा टुरू टुरू तुला चांगलं जगता येईल ना मग जगता येईल का मग का घेऊ तुला आतमध्ये नाही जगता येईल ज्ञानामध्ये ज्ञानात साहेब. बारके दादा तुम्ही काय पाहते हो? अहो, नाही कसं आहे वय झालंय आपल्या एवढा वडिलासारखं आहे म्हणून तर आपण साहेब एवढा वागता तुम्ही- माणूस तुम्ही त्याच्यावर तुमची संशय मी घेतो. विनंती करतो साहेब हा. विनंती करतो तुम्ही 10,000 रुपये घ्या आता ती केली केस 10,000 रुपये मला लाच देत मला अहो बस बाय नवरा बायकोचीच आहे ना बस हा मग पण नवरा बायकोची आहे, दम बस ते अंगून, घे बस. ना पोर आली तुम्ही काय बाबा. गावाली? हा बस साहेब पोर आहे ना? हा. भेटून घ्या कोणाला म्हातारपणाची केस आहे हं? हा. तुम्ही अरे जरा येतो सहकार्य बाप. करा तुम्ही तरुण पोरेन आणि दादा, ते तरुण झालं पोरेला का करता परत त्याच्या म्हाताऱ्याला करून राहिली अरे पोर काय माहिती पाय दादा. ती पोरगी आहे ना बघ ऐक पोलिस काय आले आपल्या घरी हे तुझ्या आईने केलं ना प्रकार तुमचं अरे, नेहमीच चाललं तू तर काय बरोबर केलं नव्हतं. ते सांग काय तुम्ही पहिलं. काय केलं तुझ्या आईनं माझ्यावर केस करावं वाटते का तुला पाहिजे आणि याने या वयामध्ये याचं 70 वय झालं आणि माव संशय घेतो आणि या बाबूराव नानावर संशय घेतो काय दादा फार मस्त गौऱ्या गेला तरी तुम्ही सुधारायला मार्ग अरे नाही. तिला फक्त एकदाच फोन केलता काय बाबरावला एकदाच पण याच्याने तुमच्या पायी आहे ना माझं शिक्षण पूर्ण होत नाही माहितीये का आता तुमचं रोजचं काय ना काय नाही काय नाही काय नाही आता डायरेक्ट पोलिस घरी अहो, तुझ्या आईनं केलं का मी केलंय अय अरे तू जर मला भुकला असं वाटतं नसता की याच्या आता मी पोलिस घरी लावले आणता. 2-4 आता येव कंप्लीट झाली आणि तेव्हा कंप्लीट झाली हा एक काम तुला करा काय 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 म्हणजे काय? नवऱ्यावर या हात साईडला उचली जा तू हा? हं? नवऱ्यावर हात साईडला. उचली ती बाबूराव तुम्ही पहा आता काय करायचं हे मी तुम्हाला ए, सांगितलं मुस्त्या अरे काय चुकलंय माझ्याकडे दातात पाणी तवाली. काय आता हा? फार नुसतं मारामारीवर म्हणलो बायकोनं आणलं फोन पाहिजे. उचलला तवाला दादा हा. या असं होत असेल ना तर मला पुण्याला पाठवा शिक्षणाला तुमच्यामध्ये राहून ना शिक्षण नाही होणार. का म्हणून बाई नाही या असं अरे. लोकांचे नाव घेता आईवर संशय घेता या पाय ग बाई शब्द काय कसं पुरी तो बाप मा नाव घेतो पाय तुझे सगळं म्हणजे तुझे नाव अरे घेतलं म्हणतो. तुझ्या नाही म्हणजे त्या कळ आईच्या लावली नावाची तुझ्या ना हा? बरं का म्हणावं? कळ लावायचं नाही तिला कळ लावायला येडी आहे का ती नाही नुसतं म्हणलो बाबूरावचा फोन काय आलता लगेच तिनं दिला अंगचं जोडून आणि बरं याचा साहेब, संशय घेतो मला हे सांगा आता याचं 70 वय झालं मी याच्यावाली कंप्लीट करायला 70 वर्ष याच्या बरोबर संसार केलाय मी आणि आता ह्या वयात याच्यावर कंप्लीट करील का पण याचं रोजचं झालंय रोज करतो का असं हा वर तरस काढेल ती बाई अरे बाईच्या अंगी छत्तीस ना हा. ए, तू छत्तीस नका तोयवाले आवाज बंद कर. आडवतीस नखरे बंद कर हा. तोय आडवतीस बंद कर एवढी बाई मोठी- 36 गप्प बंद अरे कर. तो एकच हे दाखवलं मला होय. साऱ्या दुनियाचं नाव एवढी नाही. मोठी पोरगी आहे ना हा शिक्षण घेते ना हा. कॉलेजला जाते ना मग मग ही वय आहे का तिला ते भांडणं करून दाखवायचे अरे आणि तुम्ही जर म्हातारपणात असं अहो, चाळ अहो केलं साहेब. त्या पोरीवर किती परिणाम होईल अहो हिनं माव केस केली मग तू नसता म्हटलं तर हा? तुम्ही काय कुरापती काढीत या पूजा तू सांग ते बाबूराव नाना अशी आहे का नाही ना तुम्ही काय उगाच आणि कुरापती त्या काढीत नानीला या जर माहित झालं तर याचं बेसन नाही, पाडील मावली बाई. बाबूराव माहिती नाही, नाना लय मग सभ्य आहे. नाही नाही मी तरी काय पहा कसं करतो बोलतो पहा आता काय काय म्हणतो बोलतो हे जे जिरणार नाही काय अरे म्हणतो? फोन करून बोलून अरे घेते दाताला काढीचं. दाताला दे- दे- दे ठोके. अरे हा, मला हात उचलू वाटत दाताला हाताने मार खाते बाई दादा का मन? तुम्ही. काय अहो, उलट विचारते अहो, अजून, का साहेब, म्हणून हात- का- हा, म्हणून बारके दादा ती- पहा. नाही तुला आहे ना अहो साहेब मी डायरेक्ट तुमच्या आताच न्यायला पाहिजे तुमच्या बापासारखा आहे मी अरे जाणला तो बापासारखा उठ, उभा आहे, पहा. उठ, टाका त्याच्या 2-4 वाजवा बारके दादाला द्या मध्ये. मारतील व या वयामध्ये जर नको. नाही याला आहे ना आतमध्येच नेतो डायरेक्ट आहे ना चांगला सोलून काढतो बारके दादा चल पुढे तू याला घ्या तुम्ही. पुढे चल चल पुढे म्हणला म्हातारपणा तुला अरे अरे म्हातारपणी साहेब मारू नका ओ नाही, झालं ठेवा. अरे म्हातारपणी माझी काय दिंडी काढली तुम्ही म्हातारपणी आ ओ साहेब असं नका करू चाल पुढे हा सोडून टाका 2-4 हा बाई. चाल चाल चल लवकर अहो साहेब जाऊन द्या जाय घरी वय स्वयंपाक करून घे मला आता गाय पाजायची आहे. अभ्यास कर पुरी चांगला आता ते दादा लय मारतील जाऊ दे मारू पडता हो दे त्याचा जाळा तिकडच तिकडूनच जाईन मी त्याच्यावाल्या मौतीला लागलं अगं सारखा जर संशय घेतो तो आहे व विचार कर त्याचं वय राहिले का हे नको नको केलंय मला आता हे काय भाऊ जायला सांगायचं काम आहे का या वया आता तुला सांगतो तो नाव काय पूजा
अगं पूजा आता मी त्याच्या बारक्या हवालदाराचा फोन करून सांगितलं ना याचं असं पीठ करा बारीक. पण ते हवालदार लय डेंजर आहे. हा, मग आई उगीच बोलवलं होतं हवालदार ते ए लय बाई मारतील. मग त्याचं रोजच झालंय. मग सोपशी घ्या सोपं आहे का? मग ते लय मारतील आता म्हातारं मारतील. जाऊ दे ना वरती बरं मारू जरा हा नाहीतर काय कामाचं राहील तो. ठेसल्याशिवाय तू सुधारायचं हा. आणि वय तू स्वयंपाक कर वय. यांचे रोजचे संध्याकाळी रोजचे हा मग जाय बाई तू अभ्यास करायचा जा. हा. बाबराव आता याचं हे वय राहिलं का मला संध्याकाळचा गोधडीत वडीतो. कोण हा हा मला एवढं टेन्शन येतं काय सांगू तुम्हाला. तुला सांगा तुला नवराच नालायक आहे. लई बाई खरंच लई नालायक हा आहे. काका गांड्या नाजऱ्याचा आहे हा, तुम्हाला कशी बोल सांगते. इतका नालायक आहे ना का बस त्याला वाटतं मस्त वटीवर जाय परत. खुशाल तुमच्यावर माव संशय घ्या सांग बरं. सांगा तुमच्या बायकोला माहित झालं. आता काय होईल सांग. हं? आता हे बघ गजरे, आता असं आहे माहिती येणारच जगाला तसंही म्हणणारच आहे. फार पोलीस स्टेशनपर्यंत माहीत झाले हां. नाही तर तुझ्या नवऱ्याने आता संशय घेतलाच आहे ना. हा आणि हे होय काय संशय घेतला ते होय घेतलाय आणि जाऊ दे मरे आपण टाकू लपडच करून टाकू मरे. लपड करून टाकू म्हणजे आता हे महाबुद्धीला पटत नाही पण तुम्हाला एक सांगू का मला त्या गोष्टीची रिसच लागली. आज कशी बोलली आता मला बस, रिसच लागली. लाखाचा मरू द्या, शब्द जाऊ बोलली द्या. तू हा. आता समोर मला- समोर आता राज रोज चाल पो घेऊ आवरून चाल मरू द्या चला. जाऊ दे आज म्हणले हा. तू बाबरावला फोन करते घेऊ उरकून चाल.